मातोश्रीवरील भेटीत ठाकरे बंधूंची बंद दाराआड चर्चा। दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाल्याची माहिती। राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण। ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीचा प्लॅन बी तयार। मुंबईसह प्रमुख महानगरपालिका महायुती एकत्र लढणार। ठाकरे बंधूंसाठी महायुतीचे नो रिस्क धोरण, तर शक्य होणार नाही तिथं मैत्रीपूर्ण लढत, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। राज ठाकरेंकडून पत्र लिहून वर्षा गायकवाड यांचं कौतुक। निशिकांत दुबेंना संसदेत घेराव घातल्याबद्दल कौतुक। महाराष्ट्रातले 45 खासदार का गप्प बसले, राज ठाकरेंचा सवाल। वरून इंजेक्शन बसल्यानंतर काही पोपट बोलायला लागले। जनसुरक्षा कायद्यावरून फडणवीसांचा हल्लाबोल, तर महाविकास आघाडीचं स्थगिती सरकार नसतं तर अनेक प्रकल्प पूर्ण झाले असते, फडणवीसांचा टोला। भ्रष्टाचारी आणि असंवेदनशील मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी। ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट। मंत्र्यांकडून चुका झाल्या पण विरोधकांकडून नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न, फडणवीसांची टीका। कोण पक्षाला खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न केला तर पक्ष त्याला खड्ड्यात घाले। वर्ध्यातील मेळाव्यातून मुख्यमंत्री फडणवीसांचा भाजप पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। रोहिणी खडसेंकडून पती प्रांजल खेवलकरांसोबतचा फोटो पोस्ट। कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास, योग्य वेळी सत्य बाहेर येईल, पोस्टमध्ये उल्लेख। लाडक्या बहिणींकडूनच राज्य सरकारला 4800 कोटी रुपयांचा चुना। 26 लाख बहिणी अपात्र, तर जून पासून योजनेचा लाभ थांबवला, अदिती तटकरेंची माहिती। भाजप पदाधिकाऱ्यांना शिंदेंच्या सेनेकडून पक्षप्रवेशाचं प्रलोभन। जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, तर याबाबत एकनाथ शिंदेंच्या कानावर घालू, फडणवीसांची प्रतिक्रिया। पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा। हत्याकांडाचा मास्टरमाइंड हाशिम मुसा यालाही घातलं कंठस्नान। जम्मू काश्मीरच्या लिडवास भागात ऑपरेशन महादेव अंतर्गत मोठी कारवाई। दहशतवादी कृत्य थांबवली नाहीत तर पाकिस्तान विरोधात पुन्हा ऑपरेशन। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा। 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा। कुणाच्याही दबावातून ऑपरेशन सिंदूर थांबलं नाही। पाकिस्ताननं विनवणी केल्यावरच शस्त्रसंधी। संसदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं विरोधकांना प्रत्युत्तर। शासकीय कर्मचाऱ्यांच्या